पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्रीच्या सुमारास दरोडा टाकून दागिने लंपास करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यामध्ये शहर गुन्हे पोलीस शाखेला यश आले। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणनगर भाग 2 येथे बंद घर फोडून सुमारे 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,20,000 रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने पुण्यातून अटक करत अत्यंत कौशल्यपूर्ण तपासाद्वारे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला। या कारवाईत चोरीतील 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 25 मेच्या रात्री ते 26 मेच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्याने जुळे सोलापूर येथील कल्याणनगर भाग 2 मधील एका बंद घराचे सेफ्टी दरवाजा आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। लोखंडी कपाटातील सुमारे 217 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 1,20,000 रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने घटनास्थळी कोणतेही थेट सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही घटनास्थळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या मार्गांवरील तब्बल 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात यश आले। गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने हडपसर पुणे येथे सापळा रचून सराईत आरोपी सूरजसित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने उत्तर प्रदेशातील मंजित कुमार या साथीदारासह सोलापुरातील घरफोडीची कबुली दिली। तपासादरम्यान आरोपीने चोरीतील काही सोन्याचे दागिने लक्ष्मण रणशिंगे व संतोष साबळे यांना विकल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्याकडून 155 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। तसेच चोरीचे दागिने असल्याची माहिती असूनही ते खरेदी करणारा पुण्यातील सराफ व्यावसायिक अब्दुल वहीद शेख यालाही अटक करण्यात आली आहे। कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले। या उल्लेखनीय कारवाईबद्दल गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ही कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद राजपूत, इम्रान जमादार, धीरज सातपुते, आबा सावळे, सैफन सय्यद, अजय गुंड, सिद्धाराम देशमुख, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश पाटील व सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, मारुती घोरपडे यांनी केली आहे।